नमस्कार श्रोते हो. नर्मदे हर. काल आपण पाहिलं की आम्ही महेश्वरला आलो आहे. इंदुरी साड्यांची खरेदी झाली आहे आणि आता सकाळी अहिल्या घाटावर स्नान आहे आणि तिथे अहिल्याबाई होळकरांचा तो महाल बघायचा आहे. माझं मनात निश्चित होतं की मी काही तो चढणार नाही आहे, कारण कुठेही अनावश्यक चढाई करायची नाही हे माझं निश्चित होतं पायाकरता. अजून तर अर्धी यात्राही पूर्ण झाली नव्हती. निवांत झोपलो. सकाळी उठून अहिल्या घाटावर आलो. अत्यंत प्रशस्त घाट, कल्पनाही करवणार नाही. जिथे त्या अहिल्याबाईंचा महाल आहे ती अगदी नदीकाठी तिथला घाट, तर तो अप्रतिम असणारच. कारण ज्या अहिल्याबाईंनी कित्येक देवळांचे उद्धार केले, अनेक घाटांच्या दुरुस्त्या केल्या, जितक्या धार्मिक गोष्टी आहेत तितक्या त्यांनी केल्या, तर त्यांचं स्वतःचं राहण्याची जागा ती अप्रतिम आणि त्यांच्या भक्तीला पूरक अशीच असणार. खालूनच त्याचं दर्शन इतकं सुंदर होतं की मी काकांना म्हटलं की मी काही वर येणार नाही आहे. अर्थात काळोखात आमचं स्नानं झाली, दिवे सोडून झाले. नंतर तिथे घाटावर तर कितीतरी मंदिरं होती शंकराच्या शिवलिंग अशी. तर तिथे आम्ही, कारण आमची प्रथा म्हणजे पहिल्या दिवसापासून जे होतं ते सगळीकडे जमत होतं की घाटावर स्नान करायचं. पहाटे 5, 5:30 आत दिवे सोडायचे. मग आपल्या प्रत्येकाकडे एक चंबू असायचा, त्यात भरून पाणी थोडं घेऊन घाटावरची आपली शिवपिंडी किंवा मंदिर मिळेल तिथे पाणी घालायचं, तिथे दिवा लावायचा. मला आठवलं की मुंबईला निघतानाच म्हणजे सगळ्यांकरता आपण 15 दुणे 30 दिवस 30 दिवे तर हवे. तर मला वाटतं 30 का 40 असे छोटे तांब्याचे दिवे आमच्या दीनानाथ मार्केटमध्ये मिळतात पार्ल्यात. तर मी ती जबाबदारी घेतली होती की सगळ्यांचे मी घेऊन देते आणि ते दिवे विकत घेतले होते तिथे. आणि बाती म्हणजे एवढं नक्की जमायला लागतं हे माहीत होतं, आरती सकाळ संध्याकाळ होणार तर त्यामुळे सगळ्यांकडे ते होते छोटेसे अगदी. आणि फारच छान वाटायचं ते दिवे लावायला. तर हे सर्व आमचं करून अजून उजाडलंही नव्हतं, फटफटलं होतं थोडंसं. तेव्हा काका म्हणाले चला आता चढायचं आणि जायला लागले सगळे. तर मी म्हटलं मी नाही येत, मी खालीच थांबते. तर ते म्हणाले थांबा, पण बस आता आपल्याला सोडून दूर पलीकडच्या बाजूला जाऊन उभी राहणार आहे ह्या सगळ्या वाड्यात. म्हणजे ते जे डोंगरावर असला एखादा वाडा होता त्याच्या दुसऱ्या महालाच्या दुसऱ्या बाजूला, कारण तिथनं आपल्याला जायचा आहे रस्ता. तुम्ही इथून वर नाही आलात तर इथनंच आपण उतरणार नाही आहोत, कारण इथे एक्झिट आणि एंट्री वेगवेगळी आहे, खूप सिक्युरिटी आहे, CC कॅमेरे आहेत वर. तर त्यामुळे तुम्ही इथे राहिलात तर तिकडे नाही पोचू शकणार, तुम्हाला वर यावंच लागेल. तर पलीकडच्या बाजूनी जे एक्झिट आहे तिथून बाहेर उतरलं की आपली बस उभी आहे. झालं, काय करणार, माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. आणि परत जोरात मनात नर्मदे हर म्हटलं आणि निघाले. आणि कुठून बळ येतं माहीत नाही. मग असं वाटलं, आपत्कालीन बळ म्हणतो ना आपण, शरीरात येतं. जसं आग लागलेली दिसली तर लंगडा पण पळत सुटतो, त्याच्या पुढ्यात जर आग भडकली तर ना, ती एक स्पेशल एनर्जी असते. शरीर सगळ्या देहाला लागणारा रक्तपुरवठा तात्पुरता तिकडून खेचून घेऊन बहुधा त्या अवयवाला देतो की ज्याची मदत त्याला घ्यायची असते आपत्कालीन. तसं माझ्या पायात जोर आला असावा. पण काही पहिल्या पायऱ्या चढल्या तर मला खरंच पुढचं खूप अवघड जात होतं. आणि खूपच उंच आहे, खूपच पायऱ्या आहेत. आणि परत त्या कधी उंच आणि कधी छोट्या. उंच पायरीतं चढणं म्हणजे माझ्या तर अशक्यच होतं. अशा ठिकाणी बसायचं आणि बसून वरवर सरकायचं असा प्रकार. पण समहाऊ मी पोचले, गड जिंकला. पोचल्यावर कळलं की हे काय आपण बरोबर केलं नाही आहे खरं, असं मनात आलं. पण माझ्याकडे पर्यायच ठेवला नव्हता काकांनी. आणि मग जेव्हा मी वर उलटी फिरून मुख्य प्रवेशद्वारातनं आत शिरले आणि एकूण ती त्यांची स्थापत्यकला आणि शिल्पकला आणि ज्या सगळ्या गोष्टी, त्या दगड इतका उत्तम, इतकं घाटावर तिथे कितीदा पूर येऊन गेले असतील ना, पण जराही दगडांना हानी नाही अजिबात. आणि एकूणच टेक्निकली साऊंड असं सगळं ते कन्स्ट्रक्शन जे होतं ना, ते भेटल्यावर वाटलं की नाही आले ते बरं केलं, इथे बरंच काही बघण्यात असावं असं मनात आलं. अक्षरशः कोपऱ्यात कोणाड्यात काही ना काही मंदिरं, म्हणजे हनुमंताचं होतं एका ठिकाणी, असं जरा काळोखाचं असा कोणाडा आचरलं, तिथे ग्रामपंचायतन होतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारांच्या. आणि हत्ती आणि काय ते म्हणजे तुमचं शिल्पकला आणि कोरीव काम तर खूप होतं सगळं. आणि अख्ख्या वाड्या त्या महालाला
एक एक ठराविक पायऱ्यांवर म्हणजे स्टेप वाईज असे ते प्रवेशद्वारं आणि स्टेप वाईज तिथे गवाक्ष त्या प्रवेशद्वारांना. आणि असं म्हणतात की अहिल्याबाईंची अशी सूचना होती की मला माझ्या त्या अख्ख्या महालाच्या कुठल्याही गवाक्षात उभं राहिलं तर नर्मदा दिसली पाहिजे. आणि ते खरोखर तसं होत होतं. म्हणजे ती जी काही रचना होती ती. आणि एका म्हणजे शेवटच्या टप्प्यात त्यांच्या महालाच्या मुख्य म्हणजे राहण्याच्या खोल्या म्हणा असतील, पूजाघर, त्या टप्प्याशी जेव्हा पोचलो तेव्हा काका म्हणाले की इथे हा हा कोणाडा, हा अंगाले बघा, इथून सूर्योदय दिसतो. तर लाल गोळा. आणि उगवता उगवता आम्ही तिथपर्यंत पोचलो, कारण पहाटे आंघोळ केल्याने आणि ते सूर्यदर्शनही अप्रतिम झालं. आपोआप मनात गायत्री मंत्र म्हटला गेला. आणि मग जसजसे पुढे चालत होतो तर अजूनच चाट पडायला झालं. जेवढा की आपण काय म्हणू की जो परिसर होता म्हणजे आपण जसं अंगण म्हणू किंवा मोकळी जागा होती म्हणजे एक एक चौथऱ्याच्या वर, तर त्या मध्ये मध्ये एक अशी लादी काढलेली चौकोनी दगडच म्हणजे ते दगडी असं होतं सगळं बांधकाम ते. आणि तिथे खाली शिवलिंग बरं का तळात. मग म्हणे अशी अख्ख्या त्या महालाला 1000 शिवलिंग आहेत आणि अहिल्याबाई 1000 शिवलिंगांची रोज पूजा करायच्या म्हणजे अभिषेक करायच्या. कसं पाणी हातात घेऊन निघाल्या ना तर चालता चालता उभं राहिलं तर आपल्या पायाच्या लेव्हलला जी जमीन तिथून आत खोल लिंग तिथे वाकून पाणी व्हावं, नमस्कार करावा, बेलाचं पान व्हावं असेल कदाचित आणि पुढे जावं असं असावं. पण ते सगळं चाट करणारच होतं. आणि पुढे आत गेलो तर त्यांचं पूजाघर, सुंदर पूजाघर बघण्यासारखंच होतं. कारण पूजाघरात अनेक शिवलिंग होती वेगवेगळ्या प्रकारची, खूप म्हणजे तुमची नजर ठरणार नाही इतकी. आत एक पुजारी होता बंद लॉकमध्येच, असं जाळ्यांचं त्याला दार होतं आणि त्या जाळीतनंच त्यांनी तीर्थ आम्हाला दिलं त्या शिवलिंगाच्या पूजेचं, स्फटिकाच्या शिवलिंगाच्या. ते आम्ही सगळ्यांनी घेतलं. आणि त्यांनी त्या पूजाघराच्या बाहेर जेवढा जो चौक होता तिथे अहिल्यादेवींनी स्वतःच्या साधनेने सिद्ध केलेला एक बिल्ववृक्ष आहे, ज्याला एकाच वृक्षाला 3, 5, 7, 9, 11 अशी पानं लागतात. तो डोळ्यांनी आम्ही पाहू शकलो. म्हणजे मी पाय दुखले, चढले, पण खरंच वाटलं नसते आले तर मात्र मी खूप काही गमावलं असतं. फोटो काढायला तिथे सक्त मनाई होती. पण तिथे आम्हाला एवढं कळलं की तुम्ही झाडाला हात लावू शकत नाही, पण खाली पडलं तर पान वेचू शकता. म्हटल्यावर आमची सगळ्यांची घाई पानं शोधायला झाली की आपण कधी 3 आणि 5च्या पलीकडे पान पाहिलेलं नाही, मिळतं का बघू, मिळतं का बघू. तिथे पण बघा गंमत की आमच्या विनायताईंचंच पुण्य, जसं त्यांना पहिली साडी मैयाला देण्याचं पुण्य मिळालं पहिल्याच घाटावर, तसं इथेही विनायताईंना पुण्य मिळालं की 7 पानी पान त्यांना मिळालं. आणि मला तर 3 पानीच. मनात आलं कन्यारास आढळली असावी किंवा पुण्याहीची कमतरता तर आहेच. एवढं होईपर्यंत पायाकडे माझ्या लक्ष गेलं आणि मला माझे लाडके लेखक पु ल आठवले. त्यांनी एकदा आपल्या मित्राला म्हटलं होतं, आपल्या पायाकडे बोट दाखवून, सुजलेल्या संधिवाताचा त्यांना त्रास होता, तर मित्राला म्हणाले माझ्या पायाकडे बघ म्हणजे तुला कळेल की पायाला पाव का म्हणतात हिंदीत ते. असो, खाली हे सगळं दर्शन झालं आणि आता खाली उतरायचं. दुसऱ्या बाजूने खाली उतरताना लक्षात आलं की ती काही बस फार लांब नव्हती म्हणजे घाटावरून, कारण ते पूर्ण दृश्य दिसत होतं. इकडे एका बाजूला घाट आणि त्या बाजूने दुसऱ्या बाजूने जेव्हा उतरतो आपण एक्झिटला, तिथून बाहेरच्या बाजूने त्यांचं खाजगी घर म्हणजे अजूनही त्यांचे कोणी जे वंशज असतील त्यांचं एक प्रशस्त मोठं बंगल्याचं घर होतं. बाहेर पडलो, थोडे असे उतार करून खाली यायला लागतं. तिथे फार मोठं महेश्वर साड्यांचं आत्ता बहुधा म्हणजे काका म्हणाले सध्या बंद पडलेलं आहे, नाही आहे, पण मिल शॉप असतं तसं खूप मोठं होतं ह्यूज शॉप. तिथून खाली उतरलो आणि आमच्या बसमध्ये आम्ही बसलो आणि आता इथून आम्ही निघणार होतो नेमावरकडे. म्हणजे सकाळचं हे सगळं निघावरून. आणि तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे नेहमीच्या पद्धतीने वाटेत कुठेतरी आमचं भोजन घेतलं जाणार होतं. आणि जाताना एवढं लक्षात आलं म्हणजे कोणी सांगितलं होतं की ह्या महेश्वरपासून फक्त 6 किलोमीटरवर मंडलेश्वर आहे. आणि मंडलेश्वरला मुंबईपासून आमच्या डोक्यात होतं आणि आम्ही काकांच्या पाठी लागलो होतो की आम्हाला मंडलेश्वरला जायचं आहे. कारण का की तिथे गोंदवलेकर महाराजांचा अगदी घाटावर अर्ध्या पायऱ्यांच्या अंतरावर एक अप्रतिम मठ आहे आणि तिथे खाली तळघरात ध्यान मंदिर पण आहे छोटं. हे कळलेलं होतं. आणि मी जेव्हा माझ्या फॅमिलीबरोबर आलते म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाकाळला मला आत प्रवेश मिळाला पांढरी साडी आणि साडी होती म्हणून,
त्यावेळी माझ्या म्हणजे माझा केदारही होता, बरोबर व्याही होते. त्यावेळी आम्ही मंडलेश्वरला आलो होतो. इतकंच नाही तर मंडलेश्वरच्या दत्त मंदिरात आम्ही प्रसाद खिचडीचा घेऊन, मुगाची खिचडी जेवून मग थोडा काळोख होत आला होता आणि आम्ही परत निघालो होतो जायला. कारण त्या मंडलेश्वरचं जे मंदिर आहे तिथे सेवेला ज्या ताई आहेत, केळकर मावशी म्हणतात त्यांना, सगळे परिक्रमावासी, त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही त्या भागात. कारण आज कित्येक वर्ष त्यांनी हे व्रत घेतलेलं आहे की त्या परिक्रमावासियांना जेवायला घालतात. तर त्या त्या माझ्या सुनेच्या आईच्या सख्ख्या मावशी. त्यामुळे आम्हाला तिथे आग्रहाचं आमंत्रण होतं. त्यांचे सासरे होते तिथे खूप वय झालेले, ते दत्ताची पूजा वगैरे करणारे. पण तेव्हा मी मंडलेश्वर म्हणजे ह्या महाराजांच्या मंदिरात जाऊ शकले नव्हते. कारण सगळे म्हणाले तुझे पाय दुखतात, तू तिथपर्यंत चालू शकणार नाही, अर्ध्या घाटावर आहे वगैरे वगैरे वगैरे. तर आताही मला संधी होती, माझ्या घरचं पण ओरडायला बरोबर नव्हतं, तर मलाही जायचं होतं. आम्ही काकांना जितकं अगदी हट्ट केला, तर काकांनी एका मिनटात मुंबईतही उडवून लावलंच होतं, पण इथे पण काकांनी उडवून लावलं आणि अगदी स्पष्ट नाही म्हणले ते जमणार नाही. त्यांनी आम्हाला त्याला अनेक कारणं दिली. ते म्हणाले की अहो ते 7 किलोमीटर आत आहे, इथून 6 किलोमीटर मेन रोड असेल पण तिथून 7 किलोमीटर आलं आहे आणि रोडपासून पुढे 2 किलोमीटर तर तुम्हाला कंपल्सरी चालायला लागतं तिथे, कारण तिथं गाडी आपली जातच नाही, आपली गाडी जाऊ शकणार नाही, एवढाच बोळ आहे, शक्य नाही. तर तुम्हाला झेपणं. आणि वर मला म्हणाले काल पाय दुखले म्हणून ओरडला आहेत ना, काल चढलात महेश्वर आणि सकाळी चढलात सगळं ते, तर मग नाहीच जमणार तुम्हाला, तुम्ही त्या भानगडीत काही पडू नका. झालं. संपूर्ण विरोध काकांचा, ड्रायव्हरचा तर त्याहून विरोध, त्याने तर अगदी हात झटकून टाकला. सगळी झगडण्यातच आमची गेली होती आदल्या दिवशीची रात्रसुद्धा. निघताना आम्ही तिथून भाजणीचे वडे वगैरे खाऊन निघालो जिथे उतरलो होतो तिकडून. आणि अचानक काय माहीत माझ्या मनात आलं, आम्ही अजून बसमध्ये बसायचेच होतो तिकडून, त्याच्या जिथे हॉटेलला उतरलो होतो तिथून, संगीनी मला वाटतं. मला अचानक आठवलं की माझ्या सुनेच्या आईने मला एक काही गरज लागली तर म्हणून MP तला एक नंबर दिला होता, नाव सरवटे. आणि त्या म्हणाल्या होत्या काही इंदोरला गरज लागली किंवा महेश्वर इंदोर कुठेही तर इथे फोन करा. माझ्या ह्या मंडलेश्वरच्या मावशीशी ते चांगले कनेक्टेड आहेत आणि मंडलेश्वरच्या देवळात त्या सरवट्यांचे भाऊ पूजा म्हणजे काही व्यवस्था बघतात, असं सर्व आहे. तर आयोजक आहेत हे लक्षात आलं आणि मी फोन लावला त्यांना. फोन लावला, मला इतकं म्हणजे काय म्हणाल तुम्हीच ठरवा. मी त्यांना फोन लावला तर ते म्हणाले अहो कोणी सांगितलं तुम्हाला की 2 किलोमीटर चालायला लागतं वगैरे, बस अहो मठाच्या दारात बस येते. किंबहुना तुमचे जे काका नाही सांगतायत ना ते आले नसावेत बऱ्याच वर्षात इकडून, कारण गेले काही वर्ष महेश्वरून निघाल्यावर नेमावरला जाताना ह्या आमच्या मठावरूनच, त्या रस्त्यावरूनच वाहन न्यायला लागतं. तुम्ही फक्त मठाच्या मोठ्या प्रवेशद्वाराच्या दारात उतरायचं आहे आणि तुम्हाला खाली पायऱ्या उतरत जाऊन अर्धा घाट उतरल्यावर ते मंदिर आहे, असं त्यांनी नक्की सांगितलं. तरी काकांचा आपला विरोधच होता आणि आता ते खूप रागावलेलेही मला दिसत होते. पण त्या सरवटे बंधूंचे मी मनातल्या मनात आभार मानले आणि त्यांचा भाऊच ते ह्या मठात कार्य करतो मंडलेश्वरच्या म्हटल्यावर एका फोनवर तुम्हाला म्हणजे आम्हाला कोणाला कल्पनाही नव्हती की जेव्हा त्या मठाच्या जवळ आमची बस आली तर त्यांनी लांब हात करून करून ती थांबवली. आणि ते मठातले मंडलेश्वरच्या मठातले ते बंधू सरवट्यांचे, मी ज्यांना फोन केला त्यांचे, आम्हाला न्यायला आले होते तिथे अक्षरशः. आणि त्यांनी बसदार थांबवलं, ड्रायव्हरला सांगितलं आणि ते म्हणाले सगळ्यांना खाली उतरू दे, रस्ता क्रॉस नुसता केला की समोर मठ आहे. त्यामुळे आम्ही सगळे मठात गेलो. सर्व माहिती द्यायला व्यवस्थापक मोडक स्वतः हजर झाले होते, कारण त्यांच्या आजोबांनी म्हणजे त्यांचे आजोबा म्हणे ह्या महाराजांचे भक्त होते, गोंदवलेकर महाराजांचे, चरित्रातही तसा उल्लेख आहे. त्यांनाही त्यांनी बोलावलं आणि मग सुंदर दर्शन झालं आमचं. खाली ध्यान मंदिरात जप झाला. 15 मिनटातच काकांची आरडाओरड सुरू झाली की चला चला चला. आणि काकांनी आमच्या त्या शैलाताईंना नेमलेलं होतं, त्या व्हॉलंटियर होत्या. झालं, त्यांनी बोलायला सुरुवात केली की जरा दिलं ना की कोपऱ्याने खंडात ती सगळी लोक. मला खूप हसू आलं. माझ्या मनात एवढंच आलं की अरे जिथे महाराजांना त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना दर्शन द्यायचं आहे ना, तिथे तुम्ही आम्ही काय, आपण हस्तक्षेप करूच शकत नाही आहोत.
असं आमचं काम झालं की काकांची सगळ्या गोष्टी, मी म्हणत नाही ती थाप होती, त्यांनी खरोखरच आधी खूप दिवसात आले नसतील हो, म्हणून त्यांना माहीत नसेल, पण महाराजांनी सगळ्यांचं तोंडच गप्प करून टाकलं आणि आमचं काम मात्र मस्त झालं. माझ्या या भगिनी, विशेष करून देशपांडे ताई, स्मिता माझ्या अनुग्रहित आहेत गोंदवलेकर महाराजांच्या, त्यांना तर अक्षरशः अश्रू हे देशपांडे त्यांच्या डोळ्यात आले होते. त्यांना खूप आनंद झाला की शैला हे तू करवलंस मंडलेश्वर असं. पण विरोध तर झेलला मी भरपूर, हरकत नाही. कुणाला तरी आनंद मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता तिथून आम्ही निघालो पुढे आणि आता निमावरकडे येताना वाटेत आम्हाला बडवा, काटकोट, उदयनगर अशी गावं लागली आणि आम्ही कुंजापुरा अशा ठिकाणी आलो. इथे एका ओसरीवर भोजनाची व्यवस्था केली गेली होती. वाटेतच अगदी रस्त्यावर होतं ते. आणि इथे बाथरूमची सोय अजिबात नव्हती. एक उंचवटा होता, त्याच्यावर तिने सगळं अन्नाची भांडी काढली, तिथे जेवायचं ठरलं. पण समोरच रस्ता क्रॉस केला की लाखेच्या बांगड्यांचा व्यवसाय करणारं एक घर होतं. अख्खं फॅमिली, सुना, सासू सुना सगळे लोक. तर काकांना ते माहीत होतं. तर काका म्हणाले की तुमची जेवणं झाली की समोर जाऊन जर घ्यायच्या असतील तर बघा, बांगड्या घ्यायला त्या बाई बांगड्या विकतात, सुंदर असतात असं. मला बांगड्या घेण्यात रस नव्हता अजिबात, पण सगळ्या धावल्या आणि काही वेळ जाऊ दिला मी आणि नंतर मी गेले. माझा हेतू होता तो तिथं साध्य झाला. तिथे अगदी मस्त बाथरूम होती आणि पाणी भरपूर होतं, कुठचीच अडचण नव्हती. परत मैयाचे मनात आभार मानले, सोय केलीस. कारण मुंबईहून निघतानाच माझी अगदी म्हणजे ही विवंचनाही मैयासमोर मांडली होती. जसं खाली बसता येत नाही, झोपायची सोय होत नाही ना, तशी ही पण की बाबा सगळ्यांची वयं झालेली आहेत, ज्या काही तासांच्यावर वेळ निघाला नाही तर वाटेत सगळीकडे चांगली सोय असू दे. कारण आम्ही परिक्रमेचं वर्णन ऐकताना ऐकतो की कुठेतरी जंगलात जाऊन झाडा आड वगैरे जायचं आपले गरजे करता. तर तशी कधीही माझ्यावर प्रसंग येऊ देऊ नकोस. मला ते की बरोबर वाटत नाही, संकोचाचं आहे असं मला मी अगदी मनापासून मुंबईत सांगितलेलं होतं देवीला. आणि तशीच इथे जेव्हा मला गरज वाटली तर समोर एका घरात सोय झाली व्यवस्थित. आभार मानले मी मैयाचे आणि पुढे निघालो आम्ही. नंतर सतवास, खातेगाव असं करत आम्ही नेमावरला येऊन पोचलो. नेमावर म्हणजे निम्म्यावर. इथे नर्मदेचं नाभिस्थान मानलं जातं, म्हणून या गावाला नेमावर नाव आहे. इथे आम्ही सोळंकी काकांच्या आश्रमात आलो राहायला. आश्रम खूप सुंदर होता. नर्मदेचा घाट अगदी जवळ होता, 5 मिनटावर असं म्हणजे 5-10 मिनटावर चालत इतका. त्या घाटावर सिद्धेश्वर मंदिर होतं. त्या दिवशी अमावस्या होती आणि त्या अमावस्याच्या दिवशीच्या शेजारतीचा सर्वांनीच अनुभव घ्यावा, अनुभूती घ्यावी असं काकांचं हट्ट होता किंवा म्हणणं होतं. काका असं म्हणालेले की अमावस्येच्या दिवशी फक्त ह्या सिद्धेश्वरच्या मंदिरात कोणीतरी एक तिथला पुजारी त्यांच्यापैकीच कोणी शिवतांडव म्हणतो स्तोत्र, आणि ते फार अप्रतिम असतं. तर आपल्याला ते सगळ्यांना ऐकायचं आहे असं म्हणून काकांनी आम्हाला बऱ्यापैकी घाई केली, झटझट आणि आवरा म्हणून. मोठा हॉल होता ह्या मंदिरात. आधी आवार खूप मोठं होतं. ह्याची म्हणजे टॉयलेटची सोय काही खास नव्हती, स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणा की अशी बरोबर नव्हती. पण एका मोठ्या हॉलमध्ये सतरंजी मोठी घातलेली होती, पण कॉट कुठे दिसत नव्हती. आणि काकांना मुंबईतच सांगितल्याप्रमाणे खुर्ची देऊन ठेवा एवढं मी म्हटलं होतं झोपायला रात्रभर. ते म्हणाले जरा थांबा हो असं. आणि ते माझ्याबरोबर त्या बाबांच्या घरी घेऊन गेले मला, म्हणजे सोळंकी बाबा. पाठच्या बाजूला ते राहायचे. मध्ये असा चौक होता जिथे आमचंही जेवण बनवणार होते संध्या, आणि जेवायला बसायचंही त्या होतं चौकात. आणि अलीकडच्या बाजूच्या पायऱ्यातनं आत शिरला हा मोठा हॉल होता. तर मला त्या सोळंकी बाबांच्या घरात घेऊन गेले. ते बाबा घरात नव्हते, त्यांनी मैया होत्या. काकांनी त्यांना विचारलं की तिथे अशा दोघांच्या 2 मोठ्या कॉट्स लावलेल्या दिसत होत्या. मी संकोचाने काकांना म्हटलं, काका असू दे असू दे, मी फक्त खुर्ची द्या ना मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते त्या आईने ऐकलं मैयानी आणि त्या म्हणाल्या थांबा जरा. मग त्या आतल्या बाजूला गेल्या आणि काकांनाच त्यांनी सांगितलं, एक बाज उभी केलेली होती ते त्या लगेच दिली आणि काकांना म्हणाले घेऊन जा. परत मैयाच्या आशीर्वादाने भरून आलो. खरंच सांगते त्या दिवशी माहीत नाही, त्या हॉलमध्ये मी कॉटवर भिंतीला कोपऱ्यात, काकांनी आणून स्वतः कॉट टाकले आणि बाकी खाली सतरंज जेव्हा झोपल्या तेव्हा कुठेतरी गिल्टी पण वाटलं मला, कसं तरी वाटलं. पण परत मैयाची माफी मागितली
आणि म्हटलं इलाज नाही आहे, झोपते, क्षमा कर बाई. आणि तेवढ्यात ते बाबा आले आणि आले नाहीत नुसते, तर त्यांनी बोलून घेतलं. त्यांच्या घरच्या देवांची आरती मला बघायला मिळाली संध्याकाळची. अत्यंत सुंदर सजवलेले देव, देवघरात कृष्ण कन्हैया आणि देवीची मूर्ती. मला आणि काकांना आरती मिळाली. रात्री सिद्धेश्वराच्या शेजारतीला तर जायचं होतं, पण त्याच्या आधी यांच्या घरातली आरती मला मिळाली. इतका आनंद झाला. आणि आता सिद्धेश्वराच्या मंदिरात एक तर घाट 10 मिनटं चालायचा आणि तिथून बऱ्यापैकी पायऱ्या चढून मंदिरात जायचं. तिथे अमावास्या, मुळात काळोख, पण घाटावर अक्षरशः लोकं अशी, म्हणजे ही परिक्रमा अशी जागा मिळेल तशी तशी झोपली होती. बराच मोठा घाट आहे नेमावरचा पण. आणि तिथे अमावस्येला शेजारतीला तो जो कोणी एका पायावर उभं राहून शिवतांडव म्हणतो वगैरे स्तोत्र, असं काका म्हणाले होते. माझ्या मनात खूपच उत्सुकता होती. बसत उठत कशी तरी मंदिरात आम्ही पोचलो. पण आरतीची वेळ अजून 1 तासाने होती असं त्यांनी सांगितलं. वरून खाली मैयाचं दर्शन तर अत्यंत विहंगम होतं. दिव्याच्या उजेडात नदीवरचा पूल दिसत होता. बरोबर त्या नेमावर, म्हणजे मध्यावरची जी जागा आहे तिथे एक निशाणही लावलेलं आहे की नदीचा तो मध्य ही नाभी असं. आणि त्याच्या डोक्यावरून पूल जातो अलीकडून पलीकडे जाणारा, आणि त्यावरून रिक्षा जाताना दिसत होत्या त्यांचे बारीक दिवे. त्या पुलाला लागूनच ते निशाण होतं खांबावर, ती नाभी. तिथे जाऊन लोक नर्मदेची ओटी भरतात. आणि विशेष करून रत्नांनी ओटी भरायची पद्धत पण आहे म्हणे. म्हणजे तुम्ही मैयाला काही आपलं साकडं घालून बोलून ती ओटी भरता. पण अर्थात आम्हाला परिक्रमेत हे काहीच म्हणजे आम्हाला परवानगी नव्हती, कारण मग मैया ओलांडली जाईल ना. तेव्हा हे दुरूनच दृश्य मी बघत होते रात्रीच्या काळोखात. अत्यंत बघत राहावं असं मैयाचं दर्शन होतं. आणि तेवढ्यात असं झालं की त्या लोकांनी मंदिर धुवायला घेतलं. 1 तास आरतीला आहे म्हणाले शेजारतीलानी. तर धो मंदिर धुवायला घेतलं, पाणी सगळं सोडलं. आणि मग काका म्हणाले सगळ्यांना की आपल्याला वेळ आहे ना आरतीला, तर ह्या नर्मदा घाटात पुरातन मंदिर आहे नर्मदेचं, तर तुम्ही येता का बघायला, असं म्हटल्यावर परत सगळ्या धावल्या बघायला. मी, नीता आणि बहुधा प्रभुदेसाईबाई, मला ते पक्क आठवत नाही आहे, पण आम्ही तिघी गेलो नाही. आणि आम्ही तिथे थांबलो. हे लोक मागच्या बाजूने ते पुरातन खाली कुठे मंदिर आहे तिकडे बघायला सगळे उतरून गेले. आणि माझ्या मनात आलं की मला आठवलं अचानक की जेव्हा आम्ही वर चढत होतो ना यायला या सिद्धेश्वर मंदिरात, तेव्हा एक गुजराती पांढरी साडी नेसलेली बाई माझ्या अगदी जवळ येऊन मला कुंकू लावायला पाहत होती. आणि माझ्या मनात तिला 10 रुपये द्यायचे होते. पण इतका काळोख होता ना घाटात की तिच्या पुढ्यात पर्स उघडून चाचपडणं मला बरं वाटलं नाही. आणि आधीचाच अनुभव होता की पर्स पूर्ण उघडली तरचा, तो कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात होता. त्यामुळे तिच्या पुढ्यात पूर्ण पर्स उघडावीची वाटली नाही. पण मी तशीच पुढे निघाले की आता थोडी पुढे जाईन पटकन तिच्याकडनं आणि मग नीट पर्स उघडून बघेन आणि मग पाठी येऊन मी तिला 10 रुपये देईन. हा माझा आहे तू. पण मी पटकन पुढे निघाले तर तिने अक्षरशः हाताला एक धरून मला थांबवलं आणि ती म्हणते कुंकुम तो लगा लो. मग मात्र मी पुढे झाले आणि तिच्याकडून कुंकू लावून घेतलं. आणि माझ्या मनात मात्र मी तिला काही न दिल्याची खंत होती. त्यामुळे मी काय केलं, या सगळ्या दोघी राहिल्या ज्या नीता आणि प्रभुदेसाई होत्या, त्यांना मी सांगितलं थांबा मी खाली जाऊन नारळ फुलं घेऊन येतो, आपण काहीच आणलं नाही, मंदिर धुता येत नाही तरी वेळ म्हटलं तर, असं म्हणून मी पटकन खाली उतरले. कारण पायऱ्या अवघड होत्या आणि परत तितक्या उतरेन तेवढ्याच मला परत चढून यायच्या होत्या. मला सगळ्या ओरडल्याही असत्या की तू अशी का गेलीस म्हणून, पण मला पटकन जाऊन यायचं होतं. तर त्या सगळी माणसं परत यायच्यात आणि काका मला परत यायचं होतं. मी आश्रमात धावत गेले. दारातच अगदी आत शिरताना आश्रमात एक केतकर काकांच्या किंवा बेलसऱ्यांच्या कुटुंबातील, मला आठवत नाही आहे ते, पण क्षमस्व श्रोतो, पण एक गोंदवलेकर महाराजांच्या भक्त परिवारातल्या कुणा मोठ्या व्यक्तीचे बंधू, ते 3ऱ्यांदा नर्मदा परिक्रमा केलेले, ते काही दिवसांकरता या आश्रमात राहिलेले होते. त्यांनी मला विचारलं परत का आलीस. न बोलताच मी आत गेले. प्रदोष झाला होता. पांढऱ्या साडीची आता मला गरज नव्हती, त्यामुळे ती मला देऊन त्या बाईला द्यायची होती. आणि एक मफलरही मी घेतला. तर मफलर आणि पांढरी साडी घेऊन मी परत निघाले. मनात आलं आणि धावा केला की बाबा मला ती बाई दिसू दे, तिला मी दिलं तर मला खूप आनंद होईल. पण तेवढ्यात हे बाबा बसलेले परत येतानाही मला म्हणाले काय झालं गं,
मग माझ्या मनात आलं, त्या बाबांनाच मी मफलर दिला. म्हटलं मी तुम्हाला भेट देते हं, की मी सगळीकडे नर्मदेच्या म्हणजे परिक्रमेत द्यायला आणलेत. आणि त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. मला का ते कळलंच नाही. खूप उपयोगी आहे एवढंच ते म्हणाले आणि मी भराभराभरा मंदिराकडे आले परत. त्यांचे ते साश्रुनयन आणि सात्विक भाव त्यांच्या चेहऱ्यावरचा मला जाणवत होता. पण मी भरभर घाटावर आले आणि त्या बाईला शोधू लागले. आतापर्यंत बरेच परिक्रमावासी घाटावर झोपूनही गेले होते. तेवढ्यात परत एक बाई आली, पांढरी साडीच नेसलेली, गुजराती साडी नेसलेली. पण तिच्या चेहऱ्याकडे बघून मला ती आधीची बाई नाही वाटली, जिला मला 10 रुपये द्यायचे होते ते. पण परिक्रमावासी म्हणून तिने हात पुढे केला मला दे म्हणून. मग मला वाटलं की मैयाच मागते आहे. मैयाला हे कळले, माझा भाव कळलेला आहे की मला त्या आधीच्या बाईला साडीही द्यायची होती आणि पैसेही द्यायचे होते. आणि ते हुकलं माझं आणि तिने मला कुंकू लावलं. आता मी इतक्या भगिनी होतो आणि मी टाळून पुढे गेले तरी तिने मला पाठीवर बोलवून कुंकू लावलं होतं. हा मैयाचा प्रसाद नसेल का हो? विचार करा श्रोतेहो. आणि मग मी ह्याचीच दुसरी बाई आली, बहुधा ती दुसरी होती. तिच्या हातात ती साडी दिली, पैसे दिले, तिला नमस्कार केला वाकून आणि पुढे जाऊन हार नारळ घेऊन देवळात आले. तोवर देऊळ इकडे पुसून झालेलं होतं. पुढे जाऊन नारळ आणि हार पुजाऱ्यांच्या हातात दिली. अमावस्या होती. मी हातात अगदी गाभाऱ्यापर्यंत गेले. त्यामुळे मुळात मला त्यांनी सजवलेल्या आतल्या शंकराच्या पिंडीचं सुंदर दर्शन झालं, अगदी गाभाऱ्याजवळ, फक्त आत प्रवेश नाही. आणि मी त्यांना ते सगळं जेव्हा दिलं हार नारळ, तेव्हा ते म्हणाले दे दो जल्दी दो अभी दो क्योंकि शेजारती के बाद कुछ नहीं लेते उपवान. आणि आपल्याला पण माहिती आहे शेजारती झाल्यावर कुठलाही प्रसाद चढवत नाहीत देवाला. म्हणजे मैयानी केवढी माझी सगळी योजना करून घेतली होती बघा. तिने मला आधी देवळात जाऊन दर्शन घेण्याची बुद्धी दिली. ते झाल्यावर ह्या मंडळी सगळी निघून गेली आणि मुख्य ती मला कुंकू लावणारी जी कोणी मैया भेटली तिच्याकरता मला परत उलटं जावंसं वाटलं. आणि येताना हार नारळ घेऊन येते असं ह्या भगिनींना सांगितलं होतं. तो शब्द तर खरा करायचा मी ते करायचंच होतं माझ्या मनात. पण त्यात मला पटकन मठात जाऊन साडी आणायची होती द्यायला, दान करायला. आणि सुट्टे पैसे हातात काढून ठेवायचे होते जे तिच्या पुढ्यात मी शोधत होते पर्समध्ये. ते ही 2 कामं माझ्या मनात होती. त्यात अजून मला ते केतकरांचे का बेलसरांचे बंधू कोणी बाबा वाटले त्यांनाही मला मफलर देता आला. किती गोष्टी मैयाने त्या 10-15 मिनटाच्या काळात माझ्याकडनं करून घेतल्या अक्षरशः तुम्हाला सांगते. आणि वर इथे माझा मी दिलेला नारळ आणि फुलांचा उपहार सिद्धेश्वराने घेतला. कारण बाकी नंतर ही लोकं आली, ह्या सगळ्यांच्या हातातही काही ना काही द्यायला होतं, तर त्यांनी सांगितलं शेजारती नंतर घेत नाही. मग तेवढ्यात काकाही आले, आरती सुरू झाली. काकांनी म्हटलेलं शिवतांडव कोणी म्हटलं नाही खरं, पण इतकी सुंदर आरती झाली. आणि आमच्या बाई म्हणायच्या तसं ते शिवपंचाक्षर मंत्र स्तोत्र जे ते सगळ्यांनी एका सुंदर वेगळ्या चालीत म्हटलं. खूपच प्रसन्न वाटलं. आणि हे सगळं करून आम्ही परत आलो. अमावास्येच्या रात्रीचं मैयाच्या नाभिस्थान जे अत्यंत पवित्र मानलं जातं, तिथे रात्रीचं सिद्धेश्वराचं दर्शन, आलेल्या सगळ्या अनुभूती, मैयाने दिलेले जणू मला आशीर्वाद, हे सगळं माझ्या मनात आणि हृदयात साठवत मी अगदी शांत झोपी गेले. आता दुसऱ्या दिवशी तिथून निघायचं होतं, नर्मदा स्नान करायचं होतं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला असता. आता त्या सगळ्या त्यावेळी काय काय घडलं, त्या सगळ्या घटना आणि अनुभूती आपण बघूया उद्याच्या भागात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.